नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। तरुण तेजपालला हायकोर्टाचा दणका। तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपालला मुंबई हायकोर्टानं मोठा दणका दिलाय। मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं गुरुवारी 2013 सालच्या प्रकरणात दोषी ठरवले। त्याच्यावर 2013 साली कनिष्ठ महिला सहकार्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता। त्याला हायकोर्टानं दोषी ठरवलंय। त्यानंतर आता त्याला किती शिक्षा द्यायची यावर पुढील सुनावणी होणार आहे। या प्रकरणी गोवा पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून नोव्हेंबर 2013 मध्ये तेजपाल याला अटक केली। त्यानंतर त्याला जुलै 2014 मध्ये जामीन मिळाला। 2017 मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली। अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनावणी क्षमा जोशी यांनी मे 2021 मध्ये तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली। आता उच्च न्यायालयानं तो निकाल रद्द करून त्याला दोषी ठरवलंय।